नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासामध्ये एक 2-3 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया सुरुवातीला. येत्या 24 तासामध्ये हवामानात थोडासा फरक झालेला आहे आणि तो फरक म्हणजे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे. आणि ते कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र जे आहे संपूर्ण मध्य अरबी समुद्र त्याचा विस्तार इकडे गुजरात साईडला असण्याची शक्यता आहे. आणि आपल्या राज्याचा भाग बघायला गेलं तर पश्चिम साईडला मुंबई, पालघर, वलसाड ह्या बाजूने सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र आहे. या ज्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात वाऱ्याची दिशा सुद्धा बदललेली आहे. इकडे दक्षिणे आग्नेय ते वायव्य दिशेकडे वाऱ्याची दिशा असणार आहे आणि त्याच बाजूने ढगाळ हवामान ढगाची सुद्धा दिशा त्याच बाजूने असणार आहे. दुपारनंतर पाहायला गेलं तर दुपारनंतर बऱ्याच भागात राज्यामध्ये उत्तर भागातून साधारणतः कमी दाबाचे क्षेत्र द्रोणीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोलाचा काही भाग, जळगावचा काही भाग आणि लोणार, जळगाव, मालेगाव या भागातून काही अंशी द्रोणीय स्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे. अहमदनगर, बीड, पुणे या भागातून सुद्धा ढगांची एकवट दाटी होण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे. 25 तारखेला सुद्धा काही फरक नाही आहे, म्हणजे तेवढा काही फरक वाटत नाही. फक्त कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते साधारण राज्यामध्ये मुंबई, सातारा, दापोली या भागात आलेलं आहे थोड्या भागामध्ये. आणि समुद्रामध्ये जे अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याची तीव्रता किंवा टिकून आहे तिथंच ते. 26 तारखेला पाहायला गेलं तर 26 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती, म्हणजे अरबी समुद्रातच कमी दाबाचं क्षेत्र आहे संपूर्णतः आणि त्याचा विस्तार संपूर्ण गुजरातमध्ये घेतलेला आहे. अशीच परिस्थिती 26 तारखेला सुद्धा आहे. आणि 26 तारखेला सुद्धा वाऱ्याची दिशा सुद्धा बदललेली दिसून येते, म्हणजे आहे ती स्थिती आहे. फक्त जागोजागी या राज्यामध्ये द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे. पालघर, वलसाड, नाशिक, मुंबई या भागातून काही अंशी द्रोणीय स्थिती निर्माण झालेली दिसून येते, म्हणजे ढगांची एकवट दाटी तिथं निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर ढगांची स्थिती आणि हवामानाचा म्हणजे काय अंदाज येत्या 24 तासात पाहायला गेलं तर 24 तासामध्ये संपूर्ण दापोली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर खाली दक्षिण भाग कर्नाटकामध्ये ढगाळ हवामान राहणार आहे. आणि इकडे बीड साईडला लोणार, अकोला आणि पुसाड ह्या भागातून सुद्धा ढगाळ हवामान राहणार आहे. विदर्भ पट्ट्यापर्यंत सुद्धा नागपूर, चंद्रपूरपर्यंत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. मग ह्या ढगाळ हवामानामुळे काही अंशी इकडे सांगलीच्या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता दिसून येते. तो भाग म्हणजे संपूर्ण म्हणजे घाट परिसर आहे. घाट परिसराच्या भागामध्ये साधारणतः पावसाची शक्यता द्रोणीय स्थितीमुळे होण्याची शक्यता वाटत आहे. इकडे सांगलीच्या दक्षिण भागातून कर्नाटकच्या साईडला सुद्धा पावसाची शक्यता जाणवत आहे. एकंदरीत तो भाग पाहायला गेला कर्नाटकामध्ये निप्पाणी, कोल्हापूरचा काही परिसर, सांगलीच्या काही दक्षिण साईडची दिशा आणि गोकाक, बागलकोट ही कर्नाटकच्या साईड या भागातून गडगडाटी म्हणजे पावसाळी वातावरण तयार होणार आहे. बऱ्यापैकी चांगला जोर असणार आहे पावसाचा. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कर्नाटक बॉर्डर लगतचे गाव आहेत त्या भागामध्ये ढगाळ हवामान जास्त राहण्याची शक्यता आहे. आणि इकडे कुरुंदवाड, कोल्हापूर आणि गारगोटी, निप्पाणी साईडला ह्या भागातून परत इकडे गोव्या साईडला आणि सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये काही अंशी पावसाची ढग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर
48 तासात पाहायला गेलं तर 48 तासामध्ये इकडे विटा, खोची, तासगाव ह्या परिसरात थोडीशी ढगाची दाटी व हलकीशी पावसाची थेंब याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे पावसाचा जोर पाहायला गेलं तर इकडं शक्यतो कुठे दाखवत नाही. कराड, इस्लामपूर, कळडोली ह्या परिसरात थोडीशी ढगाची दाटी असणार आहे. पुणे परिसरात सुद्धा ढगाची दाटी असणार आहे. सोलापूर परिसरात सुद्धा ढगांची दाटी जास्त असणार आहे. आणि इकडे 72 तासामध्ये पाहायला गेलं तर 72 तास म्हणजे 26 तारखेपर्यंत जर पाहायला गेलं तर ढगाळ हवामानच असणार आहे. ढगांची दाटी सुद्धा भरपूर प्रमाणात असणार आहे. तेलंगणा परिसरात सुद्धा ढगांची दाटी असणार आहे आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा ढगांची दाटी असण्याची शक्यता आहे. पुणे, दापोली, मुंबईपर्यंत, सातारा, मुंबई इथपर्यंत सुद्धा ढगाची दाटी असणार आहे. आणि इकडे झालाच स्थानिक वातावरण बनवून पुणे, नाशिक, दापोली, रत्नागिरीचा वायव्य ईशान्य दिशेचा परिसर ह्या भागातून हलक्याच्या थेंबाची शक्यता दाखवत आहे. उर्वरित भागामध्ये राज्यात फक्त ढगाळ हवामान आहे. पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनलं तर शक्यता सोलापूर, कोल्हापूर ह्या भागात काही अंशी दिसत आहे. आणि विदर्भ पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान राहणार आहे. पावसाची शक्यता काय दिसत नाही. तर ह्या मॉडेलनुसार पाहूया कुठे पावसाची शक्यता परत कुठे दिसत आहे, दिसते का ते पाहूया. चोवीस तासामध्ये फक्त ही मॉडेल सांगत आहे. दुसरं मॉडेल आहे सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा, कोल्हापूरचा काही दक्षिणचा भाग, निप्पाणी, रपगई, पनटी, गोकाक, कर्नाटकचा काही भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. बाकी उर्वरित पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या पावसाची शक्यता दाखवत आहे. इकडे सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर ह्या भागात स्थानिक वातावरण निर्मिती झाली आहे तर हलक्या पावसाची शक्यता 24 तासामध्ये आहे. इकडे सातारा, बारामतीला नाही आहे, वडूज, सातारा, कराड आणि चिपळूण परिसर, रत्नागिरी, परत गोरेगावचा परिसर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता स्थानिक वातावरण निर्मिती झाली आहे तर होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, राजापूरला सुद्धा स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर पावसाची शक्यता आहे. आणि 48 तासानंतर पाहायला गेलं तर 48 तासामध्ये काही थोडासा फरक म्हणजे पावसाच्या प्रमाणात या दक्षिण भागातूनच जास्त वाढताना दिसते. फोंडा, गारगोटी, सावंतवाडी, निप्पाणी, शंकेश्वर ह्या भागात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. आणि उर्वरित भागामध्ये पाहायला गेलं तर पावसाची शक्यता नाही, ढगाळ हवामान आहे. आणि सातारा, सांगली, कराड ह्या भागातून जतपर्यंत पंढरपूर भागात स्थानिक वातावरण निर्मिती होऊन हलक्याशा पावसाची शक्यता आहे असं दाखवत आहे. त्यानंतर 48 तासाच्या पुढे पाहायला गेलं तर तेवढा काय परिणाम दिसत नाही. तो लांबचा अंदाज आहे तरी पण परिणाम दिसत नाही. का तर ह्याच्या पार्श्वभूमीवर एक वादळाची निर्मिती होणार आहे आणि ती वादळाची निर्मिती 26 तारखेपासून तयार होणार आहे. आणि श्रीलंकेच्या तळाशी ते वादळाची निर्मिती होऊन परत निर्माण झालेले जे वादळ चेन्नई ते तिरुचिरापल्ली ह्या भागात जास्त प्रभावकारी ठरणार आहे. तिथून त्याचा ट्रॅक विशाखापट्टणम, विजयवाडापर्यंत सध्या तरी दिसतोय. ज्यावेळी ट्रॅक पूर्ण येतो त्यावेळी त्याचा अंदाज घेऊया. तत्पूर्वी 24 तासात किंवा 48 तासात एवढाच वातावरणात बदल दिसून येत आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करत चला. धन्यवाद.